हॅलो, नमस्ते इयत्ता 10वी. मामी क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळांनो. आपण अंकगणित श्रेणी चालू करणार आहोत. खरं तर कालच मी अपलोड केलेले आहेत जे बेसिक आहे, मूलभूत ज्ञान गरजेचं आहे त्याचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. छोट्या भागामध्ये विभागून ते जाऊन पहा. प्रश्न काय विचारलेला आहे बघा. सराव संच 3.1 मध्ये खालीलपैकी कोणत्या क्रमिका अंकगणिती श्रेणी आहेत हे ठरवायचं आहे आणि ज्या अंकगणिती श्रेणी असतील त्यातील प्रत्येकाचा काय काढायचा आहे, सामायिक फरक. सामायिक फरक हा अंकगणिती श्रेणी आहे की नाही ठरवत असतानाच निघून जातो, त्यामुळे तो स्पेशल काढायची काही गरज नाही. चला तर मग पहिली अंकगणिती श्रेणी आपल्याला काय दिलेली आहे पहा. 2, 4, 6 आणि 8 असं बघितलं की लगेच कळतं. 4 मधून 2 गेले 2 राहतात, 6 मधून 4 गेले 2 राहतात, 8 मधून 6 गेले की 2 राहतात. अर्थात ही अंकगणिती श्रेणी आहे. असं अगदी लगेच चटकन सांगू शकतो, पण ही 2 मार्काला गणित विचारली जातात त्यामुळं ही याप्रमाणे सोडवावं लागतात. ही T1 2, T2 4, T3 6 आणि T4 बरोबर 8. कॉमन डिफरन्स D बरोबर सूत्र आपलं काय आहे, T2 मायनस T1. T2 किती आहे 4, 4 वजा 2 किती येणार 2. आणि T3 मायनस T2, T3 किती आहे 6, 6 वजा 4 किती येणार 2. T4 मायनस T3 8 वजा 6 म्हणजे किती येणार 2. म्हणजे डिफरन्स किती आला 2. तर काय विचारले, तर काय सांगायचं याच्यामध्ये अंकगणिती श्रेणीमध्ये सामायिक फरक काय आहे, स्थिर आहे. अंकगणिती श्रेणीमध्ये सामायिक फरक किंवा अंकगणिती श्रेणीतील 2 पदातील फरक असं म्हटलं तर चालतंय. अंकगणिती श्रेणीच्या 2 पदातील फरक स्थिर आहे. फरक म्हणजे कोण, तर डिफरन्स. म्हणून ही अंकगणिती श्रेणी आहे. अंकगणिती श्रेणी आहे. मग D बरोबर किती आलं 2. हे सगळं लिहिल्यानंतर आपल्याला 2 मार्क्स देणार आहेत आणि सोपंच आहे. चला तर मग याच्यात पुढचं दिलेलं गणित, कारण आपल्याला गणित ना गणित सोडवावं लागणार आहे बाळांनो, होय की नाही. एक फक्त गणित सोडवून चालणार आहे का आपल्याला, नाही. कारण तुमची शंका कोणत्या गणिताची आहे काही माहिती नसतं. 2, 5/2, 3, 7/2. आता ही अंकगणिती श्रेणी आहे की नाही हे ठरवायचंय आपल्याला. हे पहा, T1 बरोबर किती, T1 ही अंकगणिती श्रेणी पुन्हा उत्तर लिहिताना लिहून घेत चला. T1 बरोबर 2, T2 बरोबर 5/2, T3 बरोबर किती येणार 3, T4 बरोबर 7/2. काय करायचं आता, डिफरन्स D बरोबर T2 मायनस T1, त्यानंतर T3 मायनस T2 आणि T4 मायनस T3. T2 किती आहे 5/2 वजा T1 किती आहे 2, T3 किती आहे 3 वजा 5/2 बरोबर ना. यातून ही वजा करायचे. त्यानंतर T4 किती आहे 7/2 वजा 3. आता बघा याच्या पुढे सोडवत जाऊया. तिरकस गुणाकार करूया. 5 एके 5, बेदुनी 4 वजा 4/2 एके 2. 5 मधून 4 गेले किती राहिला 1, 1, 1/2. आता इथं 3 दुनी 6 वजा 5/2, 6 5 गेला 1/2. 7 एके 7, 3 दुनी 6/2, 7 6 गेला 1/2. फरक कसा आला सगळीकडं 1/2, 1/2. मग लिहायचं अंकगणिती श्रेणीच्या
पदातील फरक काय आहे? पदातील फरक स्थिर आहे. म्हणून ही अंकगणिती श्रेणी आहे. अंकगणिती श्रेणी आहे. म्हणून डी बरोबर किती येणार? 1/2. तेव्हा आपल्याला किती मार्क्स पडणार? 2 मार्क्स पडणार. चला तर मग पुढचं समजते ना बाळांनो? जर समजलं नसेल तर कमेंट्स करत चला. मी शिकवलेलं आवडत असेल तरी कमेंट्स करत चला. आता तिसरं गणित. -10 -6 -2 आणि 2 ... काय करायचंय? T1 T2 लिहून घ्यायचंय बाळांनो. T1 बरोबर -10, T2 बरोबर -6, T3 बरोबर -2 आणि T4 बरोबर 2. मग कॉमन डिफरन्स कसा काढायचा? तर T2 मायनस T1. T2 किती आहे? -6 -10. बरोबर ना? मग हे बरोबर हे -6 वजा काय होणार? +10. 10 मधून 6 गेले किती राहिले? 4. T3 मायनस T2. T3 किती आहे? -2 वजा T2 किती आहे? -6. मग हे वजा काय होणार? अधिक. -2 अधिक 6 बरोबर 6तनं 2 गेले किती उरले? 4. त्यानंतर T4 मायनस T3. T4 किती आहे? 2 वजा 2. हे वजा काय होणार? 2 अधिक 2 बरोबर 4. मग ह्या अंकगणिती श्रेणीचा हा 4 काय आहे? फरक स्थिर आहे. अंकगणिती श्रेणीच्या पदातील फरक. अंकगणिती श्रेणीच्या पदातील फरक किंवा पदातील फरक स्थिर आहे. म्हणून ही अंकगणिती श्रेणी आहे. म्हणून ही अंकगणिती श्रेणी आहे. हे लिहावं लागतं बाळांनो. डी बरोबर किती आलं मग? 4. हे सगळं लिहिल्यानंतरच आपल्याला 2 मार्क्स मिळणार आहे, ते लक्षात असू द्या. इथं 2 पदातील, इथं 2 राहतं हा शब्द, सॉरी. अंकगणित श्रेणीच्या 2 पदातील फरक स्थिर आहे. 2 पदातील लिहित चला. आता पुढचं बघा. कितवं गणित आहे? 4. 0.3, 0.33, 0.333 ... बघा आता T1 बरोबर किती आहे? T1 बरोबर 0.3 आहे. T2 बरोबर किती आहे? 0.33 आहे. T3 बरोबर आहे 0.333. डिफरन्स काढताना काय करायचं? T2 मायनस T1. T2 किती आहे? 0.33 वजा 0.3. इथं करूया. 0.33 आणि 0.3. बघा हे 3, इथं 0.0 किती आलं? 0.03 आलं का नाही? इथं 0.03. म्हणून आता दुसरं काढूया. दुसरा फरक T3 मायनस T2. T3 किती आहे? 0.333 मायनस 0.33. बघा आता 0.333 मायनस 0.33. हे 3, हे 0.0 किती आले? 0.003. समान आलेत का? 2 पदातील फरक समान आहे का?
इथं 3/100 येतो तर इथं 3/1000 येतो, बरोबर ना. अपूर्णांकात मांडायचं म्हटलं तर मग म्हणायचं अंकगणिती श्रेणीच्या दोन पदातील फरक स्थिर नाही, म्हणून ही अंकगणिती श्रेणी नाही. अंकगणिती श्रेणी नाही. मग अंकगणिती श्रेणी नाही म्हटल्यानंतर डी देता येईल का, फरक देता येईल का, नाही देता येत, कारण फरक स्थिरच नाही आहे ना. चला मग आता पाचवं काय दिलेलं आहे बघूया. 0 -4 -8 -12 ... हे T1 इज इक्वल टू 0, T2 इज इक्वल टू -4, T3 इज इक्वल टू -8 आणि T4 इज इक्वल टू -12. डिफरन्स काढताना काय करायचं, T2 - T1. T2 किती आहे बाळांनो, -4 -0 बरोबर -4 येणार. T3 - T2, T3 किती आहे, -8 -4 म्हणजेच -8 मायनस काय होतं, प्लस. 8 मधून 4 गेले, कसले 4 राहिले, -4 राहिले. आता T4 - T3, T4 किती आहेत, -12 -8 म्हणजेच -12 मायनस काय होतील, प्लस. 8 आणि 4 12, किती राहिले, 4, कसले 4, -4. इथं फरक सारखा आहे की नाही. मग म्हणायचं अंकगणिती श्रेणीच्या दोन पदातील फरक काय आहे, स्थिर आहे. म्हणून ही अंकगणिती श्रेणी आहे. अंकगणिती श्रेणी आहे. फरक डी बरोबर किती येणार, -4. कारण जेव्हा स्थिर पद असतं तेव्हा फरक हा लिहायचाच असतो. चला तर मग लास्टचं गणित. पाचवं गणित काय बघा, 6वं असेल कदाचित. कितवं आहे, 6वं. काय आहे बघा, -1/5 -1/5 -1/5 -1/5 ... T1 बरोबर किती येणार, -1/5, T2 बरोबर -1/5, T3 बरोबर -1/5. मग डिफरन्स बरोबर कसं काढायचं, T2 - T1. T2 किती आहे, -1/5 -1/5 म्हणजेच -1/5 वजा अधिक 1/5, किंमत किती येईल, 0. T3 - T2, T3 किती आहे, -1/5 -1/5 -1/5 अधिक 1/5 बरोबर काय येणार आहे, 0. म्हणजे अंकगणिती श्रेणी आहे. अंकगणिती श्रेणी आहे. ही अंकगणिती श्रेणी आहे, बरोबर का. दोन पदातील फरक काय आहे, स्थिर आहे. फरक वजा असू दे, अधिक असू दे किंवा 0 असू दे, समान असण्याशी, स्थिर असण्याशी संबंध असतो. अंकगणिती श्रेणी आहे कारण दोन पदातील फरक स्थिर आहे. मग डी बरोबर किती येणार आहे, 0. तेव्हा आपल्याला किती मार्क्स मिळून जाणार आहेत, 2 मार्क्स.
3 अधिक रूट 2, 3 अधिक 2 रूट 2, 3 अधिक 3 रूट 2 अशी ही गणित दिलेली आहेत. आता यांच्यातील काय काढायचं आहे आपल्याला? सामान्य फरक d बरोबर काढायचा आहे. t1 बरोबर 3, t2 बरोबर 3 अधिक वर्गमुळात 2, t3 बरोबर 3 अधिक 2 वर्गमुळात 2 आणि t4 बरोबर 3 अधिक 3 वर्गमुळात 2. मग डिफरन्स कसा काढायचा? t2 मायनस t1. t2 किती आहे बाळांनो? 3 अधिक वर्गमुळात 2 वजा काय येणार आहे? 3. आता इथं बघा, हे 3 वजा 3 आणि अधिक 3 हे एकमेकाला काय होतील? जातील. राहिले कोण? वर्गमुळात 2. t3 मायनस t2. t3 किती आहेत? 3 अधिक 2 वर्गमुळात 2 वजा 3 अधिक वर्गमुळात 2. आता इथं बघा, हे अधिक 3 आणि हे वजा 3, हे वजा चिन्ह लागलं ना, हे निघून गेले. आता म्हणजे इथं एक स्टेप करावी लागणार आहे बघा लक्षात येण्यासाठी. 3 अधिक 2 वर्गमुळात 2 वजा 3 वजा वर्गमुळात 2, कारण हे चिन्ह ह्याला लागणार आहे. इथं कंस घातला तरी चालेल, कळत नसेल तर. हे अधिक आणि वजा निघून गेले. ह्या 2 मधून इथला 1 गेला, म्हणजेच काय राहिला? वर्गमुळात 2. t4 मायनस t3. t4 काय आहे? 3 अधिक 3 वर्गमुळात 2 वजा 3 अधिक 2 वर्गमुळात 2. काय करूया? चिन्ह बदलून घेऊया. इथं खाली सोडवते बघा. 3 अधिक 3 वर्गमुळात 2 वजा 3, कारण याला कंस घालूया, वजा 2 वर्गमुळात 2. मग हे अधिक 3 वजा 3 इथं गेले. ह्या 3 मधून इथला 2 गेला, किती राहिला? 1. 1 आणि इथला 1 काय गेले, म्हणजेच काय राहिले? फक्त वर्गमुळात 2. फरक काय आहे? स्थिर आहे, म्हणून ही अंकगणिती श्रेणी आहे. सोपं आहे ना? मग लिहायचं लास्टला काय लिहायचं? अंकगणिती श्रेणीतील श्रेणींच्या पदातील फरक स्थिर आहे, म्हणून ही अंकगणिती श्रेणी आहे. अंकगणिती श्रेणी आहे. d बरोबर किती येणार? वर्गमुळात 2. आहे ना सोपं? 2 मार्क्स मिळवायचे आहेत ना सोपं? थँक्यू बाळांनो. मी शिकवलेलं आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.